नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक राशीचा जोडीदार म्हणून स्वभाव कसा असतो। या व्हिडिओमध्ये मेष, वृषभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत। मेष रास अग्नी तत्वाची असल्यामुळे या लोकांमध्ये खूप एनर्जी व उत्साह असतो। या राशीच्या व्यक्ती धाडसी आणि इंडिपेंडंट असतात, म्हणून त्यांना जोडीदारही तसाच हवा असतो। मेष राशीच्या व्यक्ती जेवढं प्रेम करतात तेवढ्याच प्रेमाची अपेक्षा समोरच्याकडून करतात, पण त्यांच्या मनासारखे झाले नाही तर त्या व्यक्तींना राग येतो। तसेच ही लोक इमोशनल असून लवकर उदासही होतात। प्रेम व्यक्त करायला ही लोक घाई करतात, कधी कधी तर उतावळेपणामुळे मनात येईल तेच बोलतात। समोरच्या व्यक्तीला कसं वाटेल याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही। मेष राशीच्या व्यक्तींना जोडीदारावर अधिकार गाजवायला आवडतो, तसेच ते पॉझिटिव्ह असतात। मेष राशीच्या व्यक्तीला खुश करायचं असेल तर त्यांना ॲडव्हेंचर ट्रिप किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्सला घेऊन जा। वृषभ रास ही शुक्राची असल्यामुळे ही लोक विलासप्रिय असतात, म्हणजेच लक्झरी लाईफ यांना आवडते, नीटनेटकेपणा यांना आवडतो। वृषभ राशीची महिला असेल तर सगळं कसं मॅचिंग करायला आवडते, मेकअप केल्याशिवाय कुठे जात नाही, सुंदर दिसण्याकडे यांचा कल असतो, फिरायची आवड असते, विशेष करून लांबचे प्रवास करायला आवडतात। यांना नाटक सिनेमाची आवड असते। प्रेमाच्या बाबतीत ही लोक जोडीदाराचा विचार करताना समोरची व्यक्ती तेवढीच सिरियस आहे का याची खात्री करून घेतात। वृषभ राशीच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी पिक्चर किंवा नाटकाला घेऊन जाऊ शकतात। या व्यक्तींना सुगंधी वस्तू खूप आवडतात, म्हणून एखादा परफ्यूम किंवा फ्लावर्स दिल्यावर खुश होतात। मिथुन राशीच्या व्यक्ती गप्पा मारण्यात आणि गोड बोलण्यात पटाईत असतात, नेहमी हसतमुख असतात। मित्रमैत्रिणींमध्ये हसत खेळत राहणे, जोक करणे यांना आवडते। ही लोक सगळ्यांसोबत जुळवून घेतात, म्हणून यांचा फ्रेंड सर्कल खूप मोठा असतो। बोलण्यात हुशार असल्यामुळे एखाद्याच्या मनातलं जाणून घेतात। ही लोक स्वप्नाळू असतात, खूप लवकर प्रेमात पडतात, पण प्रेम व्यक्त करायला लाजतात। मिथुन राशीचे लोक प्रपोज करण्यासाठी संधी शोधत असतात। एकदा संधी मिळाली की त्यांच्या हसतमुख चेहऱ्याने आपल्या मनातलं सांगून लगेच मोकळे होतात। त्यांचा ब्रेकअप झाला असेल तर त्यातून लवकर सावरतात व दुसऱ्या प्रेमात लवकर पडतात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढचा भाग कर्क, सिंह आणि कन्या राशीवर आहे। तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। सिद्धी ज्योतिषीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।